Welcome student. Today we will see the chapter number first. Chapter number first name is a database system concept. तर आपण database management system या सब्जेक्टचा चॅप्टर नंबर 1 बघणार आहोत, जो की आपल्याला 18 मार्क्स साठी परीक्षेला विचारला जातो. चला तर त्यामधला फर्स्ट पॉइंट बघूया आपण. फर्स्ट पॉइंटचं नेम आहे कन्सेप्ट ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता तर सर्वात पहिले काय आहे कन्सेप्ट ऑफ डेटा. आता आपण बघतो डे टू डे लाईफ मध्ये आपण इंटरनेटचा वापर करतो. तर इंटरनेटवरती काय आहे ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा, म्हणजे खूप लार्ज अमाऊंट मध्ये डेटा प्रेझेंट आहे. जर आपण ह्या गुगलवरती किंवा गुगल हे काय आहे आपलं सर्च इंजिन, त्या सर्च इंजिन वरती एखादा जरी वर्ड टाकला किंवा एखादा सिम्बॉल कॅरेक्टर टाकलं तर आपल्याला भरपूर सारा तिथे डेटा भेटतो. म्हणजे काय डेटा हा इमेज फॉर्मॅटमध्ये असेल, फोटोमध्ये असेल, कॅरेक्टर असेल, सिम्बॉल असेल, नंबर असेल. बट काय आहे त्याला काही मीनिंग नसेल, मीनिंगलेस असेल, त्याला आपण म्हणतो डेटा. ह्याच डेटावरती आपण जी काही प्रोसेस केल्या तर ती पुढे काय बनते इन्फॉर्मेशन बनते. चला तर बघूया आपण मग कन्सेप्ट ऑफ डेटा. तर डेटा म्हणजे ऍक्च्युली काय बघा. डेटा इज अनऑर्गनाइज्ड रॉ फॅक्ट्स दॅट नीड प्रोसेसिंग विदाउट which it is seemingly random and useless to human. डेटा म्हणजे अशा रॉ फॅक्ट्स आहेत की त्यावरती आपण जेव्हा प्रोसेसिंग करू तेव्हा आपल्याला काय भेटेल, त्यामधनं इन्फॉर्मेशन भेटेल. म्हणजे नुसता आपण डेटा घेतला तो कसा आहे युजलेस आहे किंवा मिनिंगलेस आहे ह्युमनसाठी. तर बघा मग डेटामध्ये काय काय आहे. डेटा कॅन बी अ नंबर, सिम्बॉल, कॅरेक्टर, वर्ड अँड इफ नॉट पुट इन टू कंटेक्स्ट इंडिव्हिज्युअल पीसेस ऑफ डेटा मीन नथिंग टू ह्युमन्स. म्हणजे काय, सपोज खाली एक्झाम्पल दिलेलं आहे बघा इथे SPGRED 65675 $3D. म्हणजे काय हा एक डेटा आहे. बट या डेटाचा मिनिंग लागतोय का आपल्याला, काय आहे कळतंय का, काही नॉलेज भेटतंय का, नाही. मग काय अनऑर्गनाइज्ड रॉ फॅक्ट जे मिनिंगलेस आहेत त्याला आपण म्हणतो डेटा. नंतर बघा ह्याच डेटावरती आपण काही प्रोसेसिंग करून काय बनवतो इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. बघा इथे डेटा प्रेझेंटेड इन अ फॉर्म सुटेबल फॉर इंटरप्रिटेशन. म्हणजे इंटरप्रिटेशन म्हणजे काय, काहीतरी प्रोसेस करतो आपण त्या डेटावरती आणि त्यानंतर काय भेटते आपल्याला इन्फॉर्मेशन. मग बघा इन्फॉर्मेशन कॅन बी डिफाईन ॲज मिनिंगफुली इंटरप्रिटेड डेटा रिलेट्स टू नॉलेज. म्हणजे काय डेटा म्हणजे अनऑर्गनाइज्ड रॉ फॅक्ट, मिनिंगलेस, आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय मिनिंगफुल डेटा ज्याचा ह्युमन यूज करतो, ज्याला पर्टिक्युलर मिनिंग आहे, अशा डेटाला काय म्हणतो आपण इन्फॉर्मेशन म्हणतो. ज्यामधनं आपल्याला नॉलेज भेटतं असा डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन. बघा इथे एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे समर्थ पॉलिटेक्निक बेल्ले. म्हणजे यावरनं काय कळलं आपल्याला, एक समर्थ पॉलिटेक्निक नावाचं कॉलेज आहे, ते कुठे आहे बेल्ल्यामध्ये. बेल्ले हे गावाचं नाव आहे. इथे पण काय आहे कॅरेक्टर्स आहेत, बट त्या कॅरेक्टर्सला काय आहे मिनिंग आहे, त्याला म्हणतो आपण इन्फॉर्मेशन. नेक्स्ट बघा आता डेटा इज कन्व्हर्टेड इनटू इन्फॉर्मेशन बाय प्रोग्राम्स अँड क्वेरीज. म्हणजे डेटाला जेव्हा आपण इन्फॉर्मेशन बनवतो तेव्हा त्यावरती काही आपण क्वेरीज अप्लाय करतो किंवा त्याला काही प्रोग्राम्स अप्लाय करतो किंवा काही त्याला सेट ऑफ रूल्स वापरतो, तेव्हा त्याची काय बनते इन्फॉर्मेशन बनते. नेक्स्ट बघा डेटा मे बी स्टोर्ड इन फाइल्स ऑर इन डेटाबेस. म्हणजे हा जो काही डेटा आहे इंटरनेटवरती किंवा सर्व्हरवरती 2 फॉर्मॅटमध्ये स्टोअर असतो. फर्स्ट फॉर्मॅट आहे त्याचा फाईल, म्हणजे ही आपली पूर्वीची जुनी प्रोसेस आहे ट्रेडिशनल फाईल प्रोसेस सिस्टीम, आणि हा आहे डेटाबेस. म्हणजे 2 फॉर्म मध्ये लक्षात ठेवा सध्या तरी, फाईलमध्ये आणि डेटाबेसच्या फॉर्म मध्ये आपला डेटा इंटरनेटवरती स्टोअर असतो. बघा आता डेटाबेस काय आहे. बघा इथे हा ह्युमन आहे. ह्युमन काय करतो, ह्युमनला इन्फॉर्मेशन म्हणजे काहीतरी माहिती पाहिजे असतो, तो त्यावर इंटरनेटवरती कीवर्ड टाकतो, इन्फॉर्मेशन टाकली, सपोज समर्थ पॉलिटेक्निकची पाहिजे असेल, या ह्युमनने समर्थ पॉलिटेक्निक नाव टाकले इथे इन्फॉर्मेशन मध्ये. इन्फॉर्मेशन काय होईल मग डेटामध्ये सर्च केली जाईल समर्थ पॉलिटेक्निक. जिथे जिथे समर्थ पॉलिटेक्निक मॅच होईल तो डेटा काय केला जाईल आपल्याला परत पाठवला जाईल. इथे बघा हा ह्युमन दिसतोय, हा काय आहे आपला डेटाबेस सिस्टीम आहे, एक सर्व्हर आहे, त्यामध्ये हा डेटा आहे. त्या डेटामधनं काय केलं ह्युमनला जी काही नीड होती, जो मिनिंगफुल डेटा लागत होता, ती इन्फॉर्मेशन
रिट्राईव्ह केली आणि ती काय केली, हे इथे वुमनला शो केली. म्हणजे हे काय झालं, आपलं एक डेटा टू इन्फॉर्मेशन म्हणजे नॉलेज कसं शो करायचं ती सिस्टीम झाली. आता नेक्स्ट बघा, डेटाबेस म्हणजे काय. तर डेटाबेसच्या बऱ्याच काही डेफिनेशन आहेत. आपण आपल्याला जे सुटेबल वेने समजेल त्या वेने डेटाबेसची डेफिनेशन लक्षात ठेवूया. बघा, डेटाबेस इट इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. सपोज आपण इथे डेटाबेस म्हटलं तर एखाद्या स्टुडंटचं रेकॉर्ड घेतला आपण, तर काय स्टुडंट म्हटलं तर त्या स्टुडंटला रोल नंबर आला, त्या स्टुडंटचा क्लास आला, त्या स्टुडंटचा ॲड्रेस आला, नंतर त्या स्टुडंटचा आधार कार्ड नंबर आला, त्या स्टुडंटचं बँक अकाउंट आलं. वेगवेगळ्या टाईपचा रिलेटेड डेटा येतो. म्हणजे इट इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा अँड इट्स मेटा डेटा. म्हणजे सपोज स्टुडंट आला, त्याचा स्टुडंटचा अकाउंट नंबर घेतला, तर अकाउंट नंबर सोबत काय येणार आहे आपल्याला, ते अकाउंट कुठल्या ब्रांचमध्ये आहे, त्या ब्रांचचा IFSC कोड काय आहे, त्या ब्रांचचा MICR कोड काय आहे. म्हणजे काय, डेटा अबाउट डेटा. म्हणजे काय, मेटा डेटा. म्हणजे एखाद्या डेटाबद्दलची अजून माहिती असणे, त्याला म्हणतो आपण मेटा डेटा. इट इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा अँड इट्स मेटा डेटा ऑर्गनाइज इन अ स्ट्रक्चर फॉर्मॅट फॉर ऑप्टिमाइज इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. म्हणजे डेटाबेस म्हणजे काय, एक रिलेटेड डेटाचं कलेक्शन आहे जे स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये सेव्ह असतं, त्याला आपण म्हणतो डेटाबेस. नेक्स्ट डेफिनेशन आहे बघा, अ डेटाबेस इज अन ऑर्गनाइज कलेक्शन ऑफ डेटा जनरली स्टोर्ड अँड ॲक्सेस इलेक्ट्रॉनिकली फ्रॉम अ कम्प्युटर सिस्टीम. म्हणजे एक डेटाचं कलेक्शन आहे, ते आपण एका कम्प्युटरवरती स्टोअर करून ठेवतो आणि त्या कम्प्युटरवरनंच ॲक्सेस करतो, त्याला म्हणतो आपण डेटाबेस. थर्ड वेने बघा, अ डेटाबेस इज अ सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ डेटा. म्हणजे एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये, म्हणजे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपण तिथे डेटा स्टोअर करून ठेवतो. बघा, अ डेटाबेस इज अ सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ डेटा. दे सपोर्ट इलेक्ट्रॉनिक स्टोरेज अँड मॅनिप्युलेशन ऑफ डेटा. म्हणजे काय, सिस्टमॅटिक कलेक्शन केलं डेटाचं, एक इलेक्ट्रॉनिक स्टोरेज म्हणजे कम्प्युटरमध्ये स्टोअर केलं, अँड मॅनिप्युलेशन ऑफ डेटा म्हणजे त्याच्यावरती वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म केले. डेटा अपडेट केला, डेटा इन्सर्ट केला, डेटा कंट्रोल केला, डेटा डिलीट केला, डेटा ड्रॉप केला. म्हणजे हे काय झाले, आपले मॅनिप्युलेशन ऑफ डेटा. नेक्स्ट आहे बघा, डेटाबेसेस मेक डेटा मॅनेजमेंट इझी. जर डेटाबेस असेल तर आपल्याला काय करतो, तो डेटा मॅनेज करायला इझी जातं. म्हणून बघा, अ डेटाबेस इज अ सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ डेटा. दे सपोर्ट इलेक्ट्रॉनिक स्टोरेज अँड मॅनिप्युलेशन ऑफ डेटा अँड डेटाबेसेस मेक डेटा मॅनेजमेंट इझी. त्यानंतर आपल्याला काय बघायचंय, त्याचे एक्झाम्पल्स आहेत. डेटाबेस म्हणजे काय, रिअल लाईफमध्ये हे डेटाबेस कुठे यूज केले आहेत ते आपण एक्झाम्पल बघूया. बघा, आपण एखादं टेलिफोन किंवा सिम कार्ड विकत घेतलं तरी तिथे काय केला जातो, आपला डेटाबेस मेंटेन केलं जातं. म्हणजे कुठल्या व्यक्तीला आपण ते सिम कार्ड दिलंय, त्या सिम कार्डचा फोन नंबर काय आहे किंवा ज्या व्यक्तीने ते घेतला आहे त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स इट्स. बघा, फर्स्ट एक्झाम्पल, अन ऑनलाईन टेलिफोन डिरेक्टरी uses a database to store data of people, phone numbers, other contact detail, etc. Second example आहे बघा, your electricity service provider uses a database. इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस प्रोव्हायडर पण डेटाबेस यूज करतो, बँकमध्ये पण डेटाबेस यूज केला जातो, कॉलेजमध्ये पण यूज केला जातो, इंडस्ट्रीमध्ये पण डेटाबेस यूज केला जातो. इलेक्ट्रिसिटी सर्व्हिसेससाठी बघा कशासाठी केला जातो, तर टू मॅनेज बिलिंग, क्लायंट रिलेटेड इश्यूज, हँडल फॉल्ट डेटा, एक्सेट्रा. बघा, नंतर आपण फेसबुक हे ॲप्लिकेशन यूज करतो, त्या फेसबुक ॲप्लिकेशनसाठी पण आपला डेटाबेस यूज केला जातो. बघा, त्यासाठी काय कशासाठी यूज केला जातो, बघा, इट नीड्स टू स्टोअर, मॅनिप्युलेट अँड प्रेझेंट डेटा रिलेटेड टू द मेंबर्स. आपली प्रोफाईल स्टोअर करून ठेवण्यासाठी, आपल्या फ्रेंड्सची लिस्ट स्टोअर करून ठेवण्यासाठी, आपल्या मेसेजेस स्टोअर करून ठेवण्यासाठी, आपल्या वेगवेगळ्या पोस्ट स्टोअर करून ठेवण्यासाठी तिथे पण डेटाबेस यूज केला जातो. बघा, देअर फ्रेंड्स, मेंबर ॲक्टिव्हिटीज, मेसेजेस, ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड अ लॉट मोर. वी कॅन प्रोव्हाइड अ काउंटलेस नंबर ऑफ एक्झाम्पल ऑफ द युसेज ऑफ डेटाबेस. असे भरपूर सारे डेटाबेसचे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. बघा, त्यानंतर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो DBMS. डेटाबेस म्हणजे DB,
M म्हणजे मॅनेजमेंट आणि S म्हणजे सिस्टीम. तर आता याच्यामधला आपण सर्वात पहिले बघूया डेटाबेस सिस्टीम म्हणजे काय. तर आपण डेटाबेस बघितलाय, कलेक्शन ऑफ डेटा आहे, सिस्टमॅटिक वे ऑफ कलेक्शन ऑफ डेटा म्हणजे डेटाबेस. आता हा सिस्टमॅटिक कलेक्शन केलेला डेटा कुठे स्टोअर करून ठेवायचा, त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, डेटाबेस सिस्टीम. बघा ती सिस्टीम कुठली आहे ती, इट इज अन इंटिग्रेटेड सिस्टीम ऑफ हार्डवेअर. डेटाबेस सिस्टीम हार्डवेअरने बनलेली आहे, सॉफ्टवेअर पण आहेत तिच्यामध्ये, people, procedures and data that define and regulate the collection, storage, management and use of data within a database environment. सपोज आपण म्हटलं बँकेची डेटाबेस सिस्टीम, तर काय आहे, बँकेच्या डेटाबेस सिस्टीम मध्ये कम्प्युटर लागणार आहे त्यांना डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी, म्हणजे ते हार्डवेअर डिव्हाइस झालं. बँकेचं सॉफ्टवेअर लागणार आहे म्हणजे ते सॉफ्टवेअर डिव्हाइस झालं. त्यानंतर बघा तिथे वर्कर्स आहेत की जे आपला डेटा फिल करणार, कोण कस्टमर, त्याचा अकाउंट नंबर, त्याचा ॲड्रेस, त्याचा आधार कार्ड नंबर, म्हणजे तिथे पीपल्स लागणार आहेत. नंतर प्रोसिजर म्हणजे सेट ऑफ रूल्स, कुठल्या पद्धतीने त्यांनी डेटाबेस बनवलेला आहे, म्हणजे कस्टमरचं नेम, त्याच जागेवर कस्टमर, त्याच्या खालीच कस्टमरचं नाव टाकणार, अकाउंट नंबर, त्याच्या खालीच तिथे अकाउंट नंबर टाईप करणार, म्हणजे झाल्या प्रोसिजर. अँड डेटा दॅट डिफाईन अँड रेग्युलेट द कलेक्शन, म्हणजे रेग्युलरली त्या डेटाला कलेक्शन करणार. म्हणजे आज आपण अकाउंट ओपन केलं, उद्या दुसऱ्याने ओपन केलं, परवा तिसऱ्याने ओपन केलं, म्हणजे प्रत्येकाची रेग्युलरली ते कलेक्शन करणार डेटाचं, स्टोरेज करणार डेटाचं, त्याचं मॅनेजमेंट करणार. अँड यूज ऑफ डेटा विदिन अ डेटाबेस एन्व्हायरमेंट, म्हणजे हा डेटा डेटाबेसच्या एन्व्हायरमेंटमध्ये यूज करणार, त्याला म्हणतो आपण डेटाबेस सिस्टीम. बघा परत, इट इज अन इंटिग्रेटेड सिस्टीम ऑफ हार्डवेअर, सॉफ्टवेअर, पीपल, प्रोसिजर्स अँड डेटा that define and regulate the collection, storage, management and use of data within a database environment. आता यानंतर बघूया आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे, त्याला म्हणतो आपण DBMS. तर काय आहे, एक डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम एक हे सॉफ्टवेअर आहे. इट इज अ सॉफ्टवेअर that enables easy creation, access and modification of databases for efficient and effective database management in a systematic way as per रिक्वायरमेंट. म्हणजे काय आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हे एक सॉफ्टवेअर आहे, ते युजरला ॲक्सेस इनेबल करून देतं की तू सॉफ्टवेअरमध्ये तुझे डेटाबेसची क्वेरी क्रिएट करू शकतो, तू डेटाबेसचा ॲक्सेस घेऊ शकतो, डेटाबेसमध्ये मॉडिफिकेशन करू शकतो, ते कसं इफिशियंट आणि इफेक्टिव्ह वेने करू शकतो, म्हणजे ॲज पर युजर रिक्वायरमेंट, त्याला म्हणतो आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. हा व्हिडिओ सर्वांनी बघा आणि सर्वांनी या व्हिडिओच्या नोट्स लिहून काढा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.